नमस्कार. नमस्कार बंधू भगिनींनो, कशा आहात? छान. चांगलंच असायला पाहिजे. आज विशेष दिन. विशेष दिन म्हणजे आज काय आहे? तर पुस्तक दिन. बंधूंनो, पुस्तक हे आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ आहे आणि आपण म्हणूनच नेहमी म्हणत असतो की वाचाल तर वाचाल. आज पुस्तक दिन आहे. माणसाचा म्हणजे पुस्तक हे माणसाचा खरा मित्र आहे. आहे की नाही? कुठलंही पुस्तक जे आपल्याला आपला एखादा मित्र मदत करू शकत नाही, ती मदत एक आपल्याला आपलं पुस्तक करतं. कुठलंही पुस्तक घ्या. आपल्याला लिहायचं असेल काहीतरी, आहे की नाही? आता आपण एखादा लेख लिहत आहो, एखादा संशोधन पेपर लिहत आहो किंवा काही पण घ्या. आपल्याला लिहायचं असेल किंवा कुठे बोलायचं असेल तर आपल्याला आधी काय करावं लागतं की ते पुस्तक वाचावं लागतं. ते पुस्तक वाचल्याशिवाय आपल्याला त्याचे संदर्भ हे देता येत नाही. म्हणून माणसाचा खरा मित्र जर कोण असेल तर ते कोण आहे? पुस्तक आहे. ते काय करतं? आपल्याला ज्ञान देतं, विचार देते, योग्य मार्गाने चालण्याची दिशा दाखवते पुस्तक. आणि म्हणूनच पुस्तक हा माणसाचा खरा मित्र आहे. जीवनात कितीही अडचणी येऊ द्या, जीवनात आपल्या कितीही अडचणी आल्यात तरी पुस्तकांचा सहवास हा माणसाला एकदम मजबूत करत असतो, दणकट करत असतो. कारण कुठल्याही अडीअडचणी आल्यात, आता एखाद्या व्यक्तीला कुठल्या कोर्टाचे कामं असतील किंवा काही त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले असतील, तर त्याला काय करावं लागतं? पुस्तक वाचावं लागतं. कुठली कलम कुठल्या याच्यासाठी आहे ते वाचावं लागतं. ते असं कोणी सांगतं का? नाही. ज्याचं वाचन असेल तीच व्यक्ती या गोष्टी सांगू शकतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पुस्तकं अत्यंत आवश्यक आहे. घरात पण आपल्या घरात जेव्हा आईवडील असतात तर आईवडिलांनीसुद्धा काय करायला पाहिजे की मुलांनासुद्धा वाचनाची सवय लावणं अतिशय गरजेचं आहे. छोटी छोटी पुस्तकं द्या. मुलांना वाचायला मोठी पुस्तकं जड होत असेल तर छोटी पुस्तकं द्या. आज पुस्तक दिनानिमित्त आपण एक खरं संकल्प केला पाहिजे. काय केला पाहिजे? संकल्प केला पाहिजे की दररोज किमान 10 मिनिट तरी आपण वाचन केलं पाहिजे. सुरुवातीला वाचनाची सवय लावायची असेल आपल्याला तर आपण 10 मिनिटेच जरी त्याचा सराव केला तर आपल्याला वाचनाची सवयही लागते आणि त्या वाचनाने नवीन ज्ञान मिळते. काय होतं आहे? नवीन ज्ञान मिळते आणि हे ज्ञान आपल्याला म्हणजे समाजात जे आहे तो आपला मान वाढवते की आणि वाचन संस्कृती आपण याच्यामुळेच तर आपली वाचन संस्कृती वाढते आहे ना. आणि आपल्याला पण समाजात 2 गोष्टी कुणाला सांगायच्या असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास नको का? म्हणून आपल्याला पुस्तक वाचणे खरंच खूप गरजेचं असते. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल, ही आपण एक म्हण आहे की नाही? वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल. म्हणूनच या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि पुस्तक जीवनात कसं महत्त्वाचं आहे हे आपण आपला विचार केला पाहिजे की पुस्तकाचं महत्त्व आपल्या जीवनात कसं आहे. प्रत्येक पुस्तक आता आपण इथपर्यंत आलो. आपण लहानपणी आपण पहिलीपासून आपली सुरुवात झाली तर आपण पुस्तक वाचत आलो, अभ्यास करत आलो. कशा का होईना आपण परीक्षा देत आलो. कशा का म्हणजे खूप चांगल्या. 4थ्या वर्गातला विद्यार्थी जेव्हा केंद्रावर जायचा परीक्षा द्यायला, त्याचा अभ्यास एवढा करून जायचा तो आणि केंद्रातून प्रथम जेव्हा एखादा विद्यार्थी येत होता तेव्हा त्यावेळेससुद्धा त्याला पुरस्कार मिळत होता, आहे की नाही? मी पण जेव्हा माझ्या माहेरी होते आणि माहेरी म्हणजे बालपणीत माहेरीच असणार ना आपण, तर तेव्हा मी पण 4थ्या वर्गात प्रथम क्रमांकाने पास झालेले होते. माझं माहेर तसं पुलगावच्या बाजूला आहे आणि मला जे केंद्र होतं ते चिंचोली झाडगाव म्हणून आहे ते केंद्र होतं आणि त्या केंद्रातून मी प्रथम आलेली होती त्यावेळेस. तर माझा पण छोटासा का असेना एक छोट्या शाळेने माझा सत्कार घेतला होता. मला पण छोटासा पुरस्कार दिला होता त्यावेळेस. तर त्या अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्या आठवणीत राहतात. त्या आठवणी आपण विसरू शकत नाही. म्हणून मी आजचा जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांचं वाचन कमी आहे. कारण या आभासी जगात तो जगत असतो आणि या जगात जगत असताना त्याला सगळ्या गोष्टी आयतच मिळतात. कारण व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं,
इकडे ChatGPTमधून त्याला मिळतं वाचायला, आणि AI आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे जर येत नसतील तर तो साध्या म्हणजे मोबाईल घेतला आणि सगळे करू शकतो. पण पुस्तकातील ज्ञान जे आहे, जे मिळवतो आपण, ते ज्ञान नेहमीसाठी असतं. कारण ते आपण विसरू शकत नाही. आता आपण बालपणी वाचन केलेलं आहे. आता आम्ही लहान असताना ज्या कविता वाचन केलेल्या आहे त्या अजूनही आपण विसरू शकत नाही. बालपणी कविता केलेल्या आहे. पावसांच्या कविता होत्या, प्रेमाच्या कविता होत्या, कुटुंबांच्या कविता होत्या, आईवडिलांच्या कविता होत्या, नाही का? त्या कविता आपण विसरू शकतो का, बालपणीच्या कविता? आता आम्हाला जर आताही विचारलं की तुमच्या 4थ्या वर्गाची एखादी कविता म्हणून दाखव, तर आम्ही पटकन म्हणतो, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जासू आसाची कर बरसात, म्हणतो की नाही? मग अशा कवितेंचं काही काही आठवणी असतात. बहिणाबाईंच्या कविता आपण तेव्हा वाचल्या नसत्या तर आपल्याला आठवण असत्या का? अजूनही बहिणाबाईंच्या कविता मनात घर करून आहे की नाही? मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फेरी येतं पिकावर, आहे ना? त्यावेळेसचं जे कविता आहे त्या खरोखर प्रबोधनात्मक होत्या, विचार करणाऱ्या होत्या, अंधश्रद्धेला थारा न देणाऱ्या होत्या. म्हणजे आता तेव्हा बहिणाबाई आपल्या कवितेमध्ये म्हणतात की नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझं दैव मले काय माझ्या दारी नको येऊ, अशा बहिणाबाई तेव्हा सांगतात. आणि त्या 5व्या वर्गातली कविता आपल्याला अजूनही आठवते. का आठवते? तर आपण वाचन केलेलं आहे, आपण मनन केलेलं आहे, आपण चिंतन केलेलं आहे, म्हणून त्या कविता आठवतात, आहे की नाही? म्हणून आत्ताही आपल्याजवळ खूप वेळ असतो. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळत असेल तर तेव्हा तेव्हा आपण पुस्तकं वाचायला पाहिजे. कारण पुस्तकं भरपूर आहे. हे बघा काय आहे पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण, आहे ना, असे पुस्तकं आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हा खंड 8, हा चांगदेव भगवान खैरमोडे सरांचा हा एक हे आहे. आपल्याजवळ स्वातंत्र्य आंदोलन माझे गुरु डॉक्टर वाघमारे सरांचं हे आहे, स्वातंत्र्य आंदोलन. ही पुस्तकं आपण वाचायला पाहिजे. भक्ती आणि धम्म एक वैज्ञानिक समीक्षा, भक्ती आणि धम्म डॉक्टर रावसाहेब कसबेंचं पुस्तक आहे. हे सुद्धा आपण वाचायला पाहिजे. त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीचा शक्तिसंघर्ष हे डॉक्टर वामन गवे सरांचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी आपण जेव्हा बुद्ध धर्माचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करत असताना आपल्याला थेरी गाथा ही अतिशय महत्त्वाची आहे. थेरी झाल्या, थेरी कशामुळे घडल्या, त्यांच्यावर कोणते प्रसंग आले आणि त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार कसा केला, तर आपल्यासाठी हे पुस्तक आहे थेरी गाथा. हे पुस्तक आहे देवेंद्र उबाळे यांचा, माझे गुरुच आहे देवेंद्र उबाळे, त्यांचं पुस्तक आहे थेरी गाथा. त्याचप्रमाणे आपण जेव्हा बाबासाहेबांना वाचतो तर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, आपण बौद्ध झालो, आहे की नाही? तर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी नागपूर येथे आपल्याला दीक्षा दिली. तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा सुद्धा वाचनीय आहे, हा सर्वांनी वाचला पाहिजे, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधान झालं, हे सुद्धा अतिशय वाचणे गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल बंधूंनो. आणि आम्ही पाहिलेले महात्मा फुले, हरी नरके यांचं हे पुस्तक आहे, आम्ही पाहिलेले महात्मा फुले. हे सुद्धा वाचनीय एक पुस्तक आहे. आपले संविधान अगदी छोटं आणि हलकं, वजनाला एवढं हलकं आहे हे आपले संविधान, हे आदरणीय नूरखा पठाण सरांचं पुस्तक आहे. हे सुद्धा राज्यपद्धती नव्हे तर जीवन पद्धती, हे सुद्धा एकदा वाचून बघा, वाचण्यासारखं पुस्तक आहे. म्हणून आज पुस्तक दिन आहे, तर या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण असे पुस्तकं वाचले पाहिजे. आपण आपला जो आदर्श आहे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ यांचा एक संघर्ष आहे, त्यांची प्रेरणा घेऊन आपण महिला जगत असतो. या महिला जगत असताना आपण सावित्रीबाईची पुस्तकं वाचायला पाहिजे, आपण रमाईची पुस्तकं वाचायला पाहिजे. हे एक डॉक्टर यशवंत मनोहर सरांचं एक आहे रमाई, हे सुद्धा वाचा. तुम्हाला माहिती पडेल रमाईचा त्याग, रमाई कशी होती, रमाई कशी घडली. बालपणापासून तिला दुःख होतं, तिने बालपणी आपलं जीवन कसं घालवलं आणि आपल्या बहीण भावंडांचा सांभाळ कसा केला, नंतर लग्न झाल्यानंतर ती कशी राहिली. हा पुस्तकांचा एकमेव एक वाचनीय पुस्तक आहे. आणि आता मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे,
म्हणजे दिव्यांग क्षेत्रामध्ये म्हणजे बौद्धिक अक्षम मुलांसोबत जे काम करतो आहे आम्ही, तर त्यांची पण भरपूर पुस्तकं आहे. मतिमंद मुलांचे शिक्षण हे वैजयंती ओक यांचं पुस्तक आहे, हे सुद्धा वाचा. म्हणजे तुम्हाला कुठे मदत करायची असली, जर बौद्धिक अक्षम मुलं आपल्या बाजूला असले, तर असं एखादं पुस्तक वाचलं तर ते पुस्तक वाचनीय ठरते. कारण आता हे पण पुस्तक आहे विशेष शिक्षण, हे पुस्तक आहे डॉक्टर प्रमोद शाक्य सरांचं हे पुस्तक आहे. असे डॉक्टर सरांचे भरपूर पुस्तक आहे. 15 ते 20 पुस्तकं आहेत त्यांचे, जवळपास माझ्याकडे आहेत. तर 15 ते 20 पुस्तकं आहे. याच्यामधून मला खूप सहकार्य झालं. कारण माझा जो PhDचा जे मी अभ्यास करत आहे, PhDसाठी जो आवश्यक आहे, ते मी याच पुस्तकातून, सगळ्या पुस्तकातून अभ्यास करत आहे. कारण या पुस्तकातून आता यांचं हे बघा, बिहेवियर मॉडिफिकेशन, जेव्हा मतिमंद मुलांमध्ये जे प्रॉब्लेम असते, समस्या असतात, तर त्याच्यामध्ये ज्या वर्तन समस्या असतात आपण त्यांना कशा बदलवू शकतो, त्यांच्यामध्ये आपण सुधारणा कशा करू शकतो, त्या समस्या त्यांच्या कमी कशा करू शकतो, यासाठी अशा पुस्तकांचा उपयोग होतो. जेव्हा आपण काम करत नाही, आता आम्ही बौद्धिक अक्षम या क्षेत्रात किंवा दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करतो, म्हणून आम्हाला कसं बाकीच्या समस्या कशा असतात, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, टेक्निक कोणत्या वापरायला पाहिजे, पनिशमेंट टेक्निक असतात, नॉन पनिशमेंट टेक्निक असतात, त्या कोणत्या वापरायला पाहिजे, म्हणून तो आम्हाला अभ्यास आहे. पण जे आता आपण घरी असणारे किंवा दुसऱ्या क्षेत्रात काम करणारे जे माझे बंधू भगिनी असतात, त्यांना तो अभ्यास झालेला नसतो. म्हणून अशा काही पुस्तकांमध्ये हा तुम्हाला वाचायला मिळेल. भरपूर पुस्तकं आहेत शाक्य सरांची. हे पुस्तक आहे विशेष बालक. आता या विशेष बालकमध्ये त्याच्या बालकांच्या जे म्हणजे सुरुवातीपासून, बालपणापासून त्यांचा इतिहाससुद्धा याच्यामध्ये आहे, की आधी सुरुवातीला काही काळात म्हणजे वैदिक संस्कृती म्हणा किंवा सिंधू संस्कृती म्हणा, ब्रिटिशकालीन म्हणा, तर त्यावेळेस या बौद्धिक अक्षम मुलांना कसे वागणूक देत होते, ह्या मुलांना घराच्या बाहेर राहत होते, यांना एक महाराजांची एक उपाधी देऊन त्यांना मंदिरामध्ये बसवायचे, भिक्षा मागायला लावायचे. तर अशी पुस्तकं आहेत. आणि ही बघा, विकासात्मक अपंगत्व असलेल्या मुलांचे मूल्यमापन, मुलांचं मूल्यमापन कसं करायचं, असेसमेंट कसं करायचं, मग त्याच्यामध्ये काय त्याला येतं, काय येत नाही, त्याच्यामध्ये काय कमी आहे त्या मुलांमध्ये, आणि त्याच्यामध्ये बदल काय करू शकतो आपण, याच्यामध्ये काय केलं पाहिजे, अशा या पुस्तकांमध्ये आपल्याला म्हणजे आपण हे पुस्तकं वाचू शकतो, म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज पुस्तक दिन आहे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचा आपला हा संकल्प होता आहे, की आपण अशी व्हिडिओ छोटी बनवली पाहिजे. आणि हा बघा, हे बघा, हे सगळे जेवढे आहेत आपले एवढे समाजसुधारक आहेत, आहे की नाही. यांनी समाजाला दिशा दिलेली आहे, पूर्ण दिशा दिलेली आहे समाजाला. जे छत्रपती शिवाजी महाराज आहे, शाहू महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, असे कितीतरी आहेत की त्यांनी आपल्याला अशी दिशा दिलेली आहे. यांनी खूप सारं लिहून ठेवलेलं आहे. महात्मा फुलेंचे खूप मोठे पुस्तक आहेत, जे आता गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचं असूड आहे, आपलं भरपूर पुस्तकं आहे त्यांचीसुद्धा. ते पण आपण वाचायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा त्यांना तेव्हा माहिती होतं की कसे दिवस येणार आहे. त्यांनी भरपूर काही लिहून ठेवलेलं आहे. तृतीय रत्न आहे त्यांचे. आता अशा पुस्तकं आपण नेहमी सदोदित वाचायला पाहिजे. कारण पुस्तकं वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्याला 2 गोष्टी लोकांना समजून सांगता येते. आपण कुठे बोलायचं असलं तर आपण 2 शब्द म्हणताना तिथे 4 शब्द मांडू शकतो. कुठल्या पुस्तकांचे संदर्भ देऊ शकतो. आणि अशा माध्यमातूनच आपण वाचन करूया. पुस्तकांची साथ असेल तर अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि यशाचा मार्ग उजळतो. बंधूंनो, अशा पुस्तकांची साथ आपल्याला असायला पाहिजे. वाचाल तर वाचाल. आणि खरंच आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी आपणास शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.